हाय गाईज अँड वेलकम बॅक टू अवर ग्रुप सर्वमंगल ग्रुप. मी आहे आता सांगली फेस्टिवलमध्ये नेमिनाथ नगर इथं आणि आज एक खूप मोठा इव्हेंट होस्ट करण्यासाठी मी आलेली आहे. सो लेट्स स्टार्ट. कम ऑन गाइज, स्टार्ट कीजिए, जॉइन कीजिए फटाफट. ओके, सो हाय हॅलो एव्हरीवन, आय एम युअर होस्ट अँड दोस्त सर्वमंगलची नेहा. खूप सगळ्या दिवसानंतर एक मोठाच्या मोठा इव्हेंट आज मी होस्ट करते आणि ॲज यू ऑल नो की आज आपण आलेले आहोत सर्वमंगल ग्रुप सगळ्यांना घेऊन. मी आज सांगली फेस्टिवलमध्ये आहे आणि आज इथे मी खूप मोठा शो होस्ट करण्यासाठी आलेली आहे. आज आपल्याकडे एक रेकॉर्ड ब्रेक होणार आहे. ते म्हणजे एक 9 वर्षाची मुलगी जी मेकअप आर्टिस्ट आहे ती आज आपल्याला फक्त 35 मिनिट्समध्ये करून दाखवणार आहे पूर्ण ब्रायडल मेकअप. ओके, सो आपण आता जाऊयात आणि लगेच बघूयात. सो एवढ्या क्राऊड आता तुम्हाला 10 मिनिटात सगळं भरलेलं दिसेल. आणि आता आपण धैर्याकडे जाऊयात. ही आहे धैर्या प्रशांत भाटे आणि जी आहे फक्त 9 वर्षाची आणि ती आहे तिच्या मॉडेल सोबत. हाय, सो शी इज जस्ट 9 इयर्स ओल्ड आणि आता ती मेकअप करणार आहे 35 मिनिट्समध्ये. आज आपण तिचं सगळं रेकॉर्डिंग करणार आहोत. स्टार्ट कर. सो धैर्या ऑर्बिट स्कूलमध्ये शिकते आणि ती फक्त 9 वर्षाची आहे आणि ती तिच्या आईकडून म्हणजेच अस्मिता भाटे यांच्याकडून, अस्मिता भाटे ब्युटी सलॉन अँड अकॅडमी, कॉलेज कॉर्नर सांगली यांच्याकडून ती सगळ्या गोष्टी शिकते. लाईक ती फेशियल क्लीनअपपासून मेकअपच्या सगळ्या गोष्टी शिकली आहे आणि आज ती एक वर्ल्ड रेकॉर्ड करते. 9 वर्षाची मुलगी ब्रायडल मेकअप करते. सो आता आपल्याकडे जी मॉडेल तुम्हाला दिसते ती फक्त ड्रेप आणि हेअरस्टाईल करून आलेली आहे आणि धैर्या स्टेप बाय स्टेप तिचा मेकअप करत आहे 35 मिनिट्समध्ये. 35 मिनिट्स तिच्याकडे आहेत आणि त्यामध्ये तिला मॉडेलला पूर्ण रेडी करायचं आहे. सो आता आय थिंक तिचा प्रायमर करणं चाललेलं आहे. स्किन प्रेप करत आहे ती, इथे तुम्हाला दिसतंय. तसे सगळे मेकअपचे प्रॉडक्ट्स तिचे रेडी आहेत. आणि खरी आणि खूप प्राऊड गोष्ट सांगायची म्हणजे तिला तिच्या आईनी बसून काहीही शिकवलेलं नाहीये. इतकं ग्रास्पिंग तिचं खूप सुंदर आहे की आई करत असताना तिच्याकडे बघून बघून सगळ्या गोष्टी ती शिकलेली आहे आणि आता ती ते अप्लाय करत आहे. सो आय प्रिपरेशन चालू आहे आता इथे. शी इज जस्ट 9 इयर ओल्ड आणि मलाच तिच्यावरती एवढा प्राऊड फील होत आहे. आज तुम्ही हे सगळं लाईव्ह बघणार आहात आणि तिचे सगळे पेरेंट्स, सगळी प्रेस, एव्हरीबडी इज देअर टू चिअर हर अप. आणि एवढ्या मोठ्या स्टेजवरती परफॉर्म करणं आणि ते सुद्धा 9 वर्षाच्या एजमध्ये हे शक्य नाही आहे जे आज धैर्या करत आहे. आणि आता तिचं फेस प्रिपरेशन चालू झालेलं आहे. सो धैर्याला बेसिकली मेकअपचे प्रॉडक्ट्स सगळे माहिती आहेत. स्किनबद्दल सगळी माहिती आहे की कुठल्या स्किनला कोणतं फाउंडेशन जायला पाहिजे, त्याच्या प्रोसेस माहीत आहेत. कोणती गोष्ट आधी येणार आहे, कोणती गोष्ट नंतर येणार आहे आणि त्यातले जे काही बारकावे असतात ते सगळे ती तिच्या आईकडून शिकलेली आहे. आणि आता इथे फाउंडेशन ॲप्लिकेशन चालू आहे आणि एवढं डिवोटेडली काम करणारी 9 वर्षाची मुलगी तुम्ही खरंच बघितली नसेल. थर्टी 35 मिनिट्समध्ये आज ही मुलगी एक वर्ल्ड रेकॉर्ड करत आहे ज्यामध्ये ती ब्रायडल मेकअप करते आणि त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक लहान सहान गोष्टींसकट म्हणजे ती आय लॅशेस ॲप्लिकेशनपासून फेस कटिंग आणि सगळ्या गोष्टी करणार आहे. आणि तिची मॉडेल आता फक्त ज्वेलरी, हेअर ड्रॅप आणि प्रिपरेशन फक्त करून आलेली आहे आणि मेकअप आता धैर्या करत आहे. मागे आपण स्क्रीनवरती पण लवकरच बघणार आहोत. सो कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हिला कसं चेअर करावं असं वाटते आणि हे बघून तुम्हाला कसं वाटते. बेसिकली आम्हाला इथे उभारून खरंच खूप प्राऊड फील होत आहे. So now she's blending her foundation
तिचे स्ट्रोक्ससुद्धा खूप छान जात आहेत बेसिकली. आणि लहान मुलांना खरंच गोष्टी सांगाव्या लागत नाहीत, ते बघून बघूनच कॅप्चर करतात. आणि ज्याच्या पहिलंचं जे रेकॉर्ड आहे आपलं इंडियाचं, ते 14 इयर गर्लचं आहे जिने मेकअप केलेला होता. आणि ते आज धैर्या रेकॉर्ड ब्रेक करत आहे. शी इज जस्ट 9 years ओल्ड. आणि कमेंटमध्ये तिच्यासाठी भरभरून प्रेम द्या आणि तिचं कौतुक करा, कारण ही खरंच खूप प्राऊड गोष्ट आहे. आणि हे सगळं रेकॉर्ड करण्याचं किंवा ह्याला मोटिवेट करण्याचं मला सौभाग्य मिळालं. त्याच्यासाठी मी खरंच खूप जास्त प्राऊड फील करते आहे. आणि एवढ्या मोठ्या स्टेजवरती हिला परफॉर्म करायची संधी दिली आहे, त्याबद्दल सांगली फेस्टिवल, त्याचे आयोजक, या सगळ्यांचे आभार. सो इथे थोडासा तुम्हाला डिस्टर्बन्स जाणवत असेल, कारण आपण एका ओपन प्लेसमध्ये आहोत जिथे मागे तुम्ही बघू शकता मेरीगो राऊंड आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत. ॲज वेल ॲज खूप सारी गर्दी आहे, स्टॉल्स आहेत 100पेक्षा जास्त. तरी आम्ही प्रयत्न करतोय की तुमच्यापर्यंत आवाज कमी पोचावा. सो आता कन्सिलिंग चालू आहे. तिचं इकडे इकडे कुठेही लक्ष नाही आहे. ती कम्प्लिटली 100% तिच्या कामावरती फोकस्ड आहे, पूर्ण डिवोटेड आहे. आणि तिची मॉडेल्स तिला पूर्ण सपोर्ट करत आहे न कंटाळता. ॲक्च्युली थोडं जास्त ऊन आहे इकडे, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम तिला फेस करावा लागतो आहे. बट स्टील शी इज डुईंग हर बेस्ट. तुम्ही कमेंटमध्ये जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्की विचारू शकता. आपण आहोत आता सांगली फेस्टिवल, नेमिनाथ नगर सांगली इथं. एक खूप मोठं फेस्टिवल असतं सांगलीमध्ये, जे 5 दिवस चालू असतं. आणि ह्यामध्ये या स्टेजवरती खूप काही गोष्टी होतात. आणि स्टार प्रवाहचे सगळे सेलिब्रिटीज इथे विजिट करत आहेत रोज. सो आज आपल्याला भेटायला येणार आहेत सुख म्हणजे नक्की काय असतं ह्या मालिकेतील जयदीप आणि गौरी, म्हणजेच मंदार आणि गिरिजा. सो हा मेकअप कंप्लीट झाल्यानंतर धैर्याचा एक छान वॉक होणार आहे. सो शी इज प्रेपिंग हर आयलिड्स. सो माझ्याबरोबर आता तिची आई आहे, म्हणजेच अस्मिता भाटे. आणि आपण तिला विचारूयात अबाउट धैर्या. सो अस्मिता, मला सांग की धैर्याला प्रॉडक्टचं नॉलेज कितपत आहे? म्हणजे तू तिला बसून तर शिकवलं नाही आहे मला माहिती आहे, तर प्रॉडक्ट नॉलेज किती? ॲक्च्युली तिला प्रॉडक्ट नॉलेजमध्ये सगळ्यात बेस्ट की कंपन्याच कळत नाहीत, पण तिला कलर सायन्सचं नॉलेज खूप चांगलं आहे. ती एखादी गोष्ट हातावर स्टिक करून बघते आणि मग ती ठरवते की हे प्रोडक्ट तिला पाहिजेल का नको. तर बऱ्याच प्रोडक्ट्स नॉलेजमध्ये जसं की मी माझ्या स्टुडंटनाही शिकवत असते की कंपनी मस्ट नसते, तर त्याच्यामधले इन्ग्रेडियंट मस्त असतात. आणि सगळ्यात मस्ट असतं ते कलर सायन्स, आणि तिच्याकडे कलर सायन्सचं नॉलेज चांगलं आहे. ती जेवढ्या डिवोटेडली काम करते ब्लेंडिंग करते, त्याच्यावरून एका प्रोफेशनलचे हात फिरतात असंच वाटतंय. आणि आज खरंच खूप प्राऊड वाला मोमेंट आहे. आणि जे आपल्या वेळी आपल्याला नाही करायला मिळालं ते आपण आपल्या मुलांसाठी करू शकतो, हे खूप मोठी गोष्ट आहे. खूपच मोठी गोष्ट आहे. मला सांगायला आनंद वाटेल की अस्मिता भटेला 2019ला पहिला स्टेज मिळाला. इतक्या वर्षांनी, म्हणजे ऑलमोस्ट 16 वर्षांनी मला 2019ला दिल्लीमध्ये स्टेज मिळाला. आणि त्या दिवशी माझ्या डोळ्यात फक्त पाणी होतं. पण आज माझ्या मुलीला इतक्या लवकर स्टेज मिळते, त्यामुळे मी राजेश सरांचं, नेहा मॅमचं, सगळ्यांचे फार आभार मानते की आपल्या पाल्याला आपण नेहमी स्टेज दिला पाहिजे. तो कृत्य काय करतो, प्रॅक्टिकल काय करतो, हे त्याच्यावरती डिपेंड आहे. पण त्यांच्या कलांसाठी आपण नेहमीच त्यांच्या पाठीशी राहणं खूप मस्त आहे, कारण खूप मुलांच्यात खूप गट्स असतात. सो ती आय मेकअप करत आहे. येस, हे सुद्धा टेक्निक्स आहेत की तुम्ही ब्रश कोणत्या अँगलनी पकडला पाहिजे, कसा पकडला पाहिजे. आणि हे ती नेहमी माझे सगळे ब्रश खराब करते. तिच्यासाठी एक किट आहे आमच्या घरी, आणि ती ऑलमोस्ट सगळे ब्रश बघत असते की मी कुठला ब्रश कसा यूज करू. आणि ती नंतर वॉशही करून ठेवते सगळे ब्रशेस. ओके. आणि कोणत्या स्कूलला, कोणत्या स्टँडर्डला आहे? ती 3rd ला आहे.
थर्डला आहे, ती सेकंडला आहे, सॉरी मी माझ्या कामात इतकी बिझी असते की ती कुठल्या स्टँडर्डला आहे हेच विसरून जाते. तर ती सेकंडला ऑर्बिट स्कूलला जाते. तर स्कूलमध्ये सगळे तिचे टीचर्स वगैरे खूप प्राऊड फील करत असतील. खूपच प्राऊड फील करतात. योगिनी मॅमचं मी सगळ्यात पहिलं थँक्स म्हणेन, योगिनी शहा पाटील. तर त्यांनी ती 2.5 वर्षाची असताना स्कूलमध्ये पहिला स्टेज दिला. तिला 5 मिनिट शो होता त्यांचा टॅलेंट शो, आणि त्या 5 मिनिट्समध्ये तिनं सेल्फ ट्रॅडिशनल मेकअप केली ती जेव्हा ती 2.5 वर्षाची होती. तर मी स्कूलवाल्यांनाही खूप थँक्स बोलेन. येस, आणि तो व्हिडिओही माझ्याकडे आहे. मी नक्की संध्याकाळी तो व्हिडिओही अपलोड करेन की आपल्याला स्कूलमधनंही अशा गोष्टींसाठी काही गोष्टी मिळतात, हे खूप मस्त आहे. आणि माझी पहिली पायरी तिथनं चालू झाली की मला तो स्टेज तिथनं मिळाला. आणि 2.5 वर्षाची असताना मला प्राऊड फील झालं की तिनं मिनिमम 4.46 मिनिट्समध्ये तिनं तो मेकअप केली होती. म्हणजे 5 मिनिटाच्या पहिला तिनं त्याचा मेकअप कव्हर केली होती. आणि त्याच्यानंतर तिची जर्नी, एवढ्या मोठ्या इव्हेंटची तिने कशी तयारी केली आहे? ॲक्च्युली 2च दिवसापूर्वी माझा एक खूप मोठा इव्हेंट झाला. तिथेही ती माझ्या मागं लागून आली. स्कूलचे कॉम्पिटिशन्स कंप्लीट करून ती 2ला आली आणि मी तिच्याकडे लक्ष दिलं नाही. पण तिथं मला लक्षात आलं की तिने 29 मिनिटात खूप चांगल्या पद्धतीनं मेकअप केली. आणि जेव्हा राजेश शहांचं हे आपले रिसोर्सेस जे आहे सांगली फेस्टिवल इथे जेव्हा प्रोग्राम होता, तेव्हा मग माझ्या डोक्यात आलं की माझ्या एका स्टुडंटनी मला स्टाफनी सांगितलं की मॅडम आपण धैर्याचा बिग शो करू. किंवा माझा ज्या दिवशी शो झाला त्या दिवशी मोठे मोठे आर्टिस्ट लोकांचे मला कॉल येऊन आले की तिचा बिगेस्ट शो झालाच पाहिजे. माझे एक सर आहेत हिमाचलचे, अनिल चंदेल सर, तर त्यांनी मला आवर्जून सांगितलं तिचा तू एक बिगेस्ट शो घे, ती करेल, ती कशी करेल ते तिचा प्रॅक्टिस करू देईल. आणि ते तिनं ऐकल्यावर तिनं माझ्या मुलींना घेऊन रात्री 11:30 वाजता आय लॅशेस लावायची प्रॅक्टिस केली. आणि लॅशेस लावणं खरंच खूप डिफिकल्ट आहे. या फील्डमधले जे पण इथं आर्टिस्ट असतील त्यांनाही माहिती आहे की लॅशेस नॉट अ जोक, लॅशेस लावणं. पण तिनं ज्यावेळेस लॅशेस लावली स्वतःहून माझ्या मुलीकडनं शिकली, तेही मी शिकवलेलं नाही आहे. तर त्या दिवशी मला प्राऊड फील झालं. आणि लगेच 2च दिवसात आम्हाला काल दुपारी आम्हाला कळलं की आम्हाला हा स्टेज मिळतोय. आणि आज तर आम्ही इथं आहोत. म्हणजे आमच्याकडे फक्त 24 तास होते. धैर्याने आज 24 तासामध्ये कालपासनं मिनिमम 7 लोकांवर मेकअप केला प्रॅक्टिसमध्ये. जी मॉडेल, जी स्टुडंट तिच्या समोर दिसेल त्यांना सगळ्यांना ती बसवत होती आणि मेकअप करत होती. कमाल डिवोशन आहे तुझं कामाप्रती. आणि मला हे सांगताना जास्त कौतुक वाटते की उद्या अस्मिता भाटे बरोबर धैर्या भाटे जेव्हा पुढे जाईल तेव्हा आपल्याला अजून जास्त प्राऊड. नक्कीच नक्कीच. आणि मेन म्हणजे तिच्या कष्टाला मी मानते, कारण ती माझी मुलगी आहे म्हणून मी कधी तिला हेल्प नाही केलेली. कारण मला नेहमी असं वाटतं की नाही, काही तिला ऐकतं मिळू नये, त्यामुळं तिला टास्क जास्त असतात. मी तिला खराब झालेले लॅशेस, खराब झालेलं सगळं, किंवा तिनं स्कूलचं एवढं पूर्ण करावं, किंवा तिनं घरचं काम एवढं करूनच एवढं करावं, हा माझा हट्ट असतो. आणि ते करून ती रात्री 12:30पर्यंत सुद्धा मेकअपची प्रॅक्टिस करते. मुलं एवढं प्रेशरमध्ये हँडल करू शकत नाहीत, जे ती करते. आणि ती मागं लागून करते, अगं मम्मा तू कामात विसरलीस, मला दे ना एखादं मॉडेल, दे ना, माझं कोण मॉडेल बनेना झालंय. लिटरली परवाच्या ह्याच्यात तिचं कोण मॉडेल नव्हतं. माझं एक कस्टमर होता अवनी कुलकर्णी म्हणून, आणि तिनं बघून मला सांगितली मम्मा हे मॉडेल मला चालेल, मी त्यांना विचारू का. आणि मग आम्ही अवनी मॅमना विचारलं आणि ते मॉडेल माझं रेडी झालं. हॉट आणि सेक्सी लुकमध्ये ते मॉडेल दिसत होतं. तर खूप छान त्या मॉडेलवरती तिनं केल्यानंतरच आम्हाला लक्षात आलं की ही स्टेज शो करत असते. त्याचे व्हिडिओज पण मिळतील जे तुम्ही नंतर चेक करू शकता की धैर्याचा पहिलावाला मेकअप कसा होता. आणि आत्ता सुद्धा येस आत्ता सुद्धा इथे एवढ्या लोकांच्या मध्ये ती काम करते. आणि एवढे प्रेसवाले आहेत, तेवढे कॅमेराज ऑन आहे, तेवढं डिस्टर्बन्स आहे, बट स्टील शी इज मॅनेजिंग टू डू एव्हरीथिंग. आणि इथे तुम्हाला मागेच तिची प्राऊड मम्मा दिसतीये, अस्मिता भाटे. आणि आपण आता आहोत द बिगेस्ट ब्युटी शोमध्ये, जिथे 9 वर्षाची धैर्या ब्रायडल मेकअप करत आहे. आणि आपण एकदा क्राऊडवरती नजर मारूयात आता. सो आत्ता 35 मिनिटाचा टाईम मिळालेला आहे. आणि त्यामध्ये आता हे थोड्या वेळाने सगळं काही भरेल. इथं इतकी गर्दी होईल की तुम्हाला आत शिरण्यासाठी सुद्धा एंट्री बॅन करावी लागेल. एवढ्या गर्दीमध्ये तिचा वॉक होणार आहे आज. आणि आम्ही सगळेजण तिच्यासाठी खूप प्राऊड फील करतोय. कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की तुम्हाला हा कॉज कसा वाटतोय, हा इव्हेंट कसा वाटतोय, धैर्याचं काम कसं वाटतंय. आणि प्लीज तिला चीअरअप करा. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की सांगली फेस्टिवलला व्हिजिट करा की तुम्हाला हे बघता येईल लाईव्ह, जर तुम्ही सांगलीमध्ये असाल.
आजच्या मॉडेलचं नाव काय? प्रियदर्शनी नाव आहे. आज जी धैर्याची मॉडेल बनलेली आहे तिचं नाव प्रियदर्शनी आहे. आणि आता तिचं आय ॲप्लिकेशन कम्प्लिशन चालू आहे. काजल, लायनर, लिप ॲप्लिकेशन झालेलं आहे. याच्यानंतर इथे खूप छान छान, त्यामध्ये मिसेस सांगलीचा खूप छान असा शो होणार आहे. आय एम फिलिंग नॉस्टॅल्जिक, कारण 2019मध्ये जो क्राऊन मला मिळालेला होता ते त्याच्यानंतरचा आज हा फर्स्ट होतो आहे आफ्टर कोरोना हा शो, श्रीमती सांगली, जो याच्यानंतर एक्झॅक्टली होणार आहे. आणि काही अवॉर्ड्ससुद्धा आहेत जे तुम्ही लवकरच बघणार आहात. सो या स्टेजवर येणं हे इट्स लाईक व्हेरी 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 प्राऊडफुल थिंग फॉर एव्हरी वन. आणि आम्हाला आफ्टर 30s हे स्टेज अवेलेबल झालं आहे आणि जे धैर्याला ॲट द एज ऑफ 9 अवेलेबल झालं आहे आणि ती त्याचा पुरेपूर यूज करून घेऊ देत आणि अजून खूप 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 पुढे जाऊ देत, ही खरंच आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आणि ती आता आयलॅशेस ॲप्लिकेशन करते आहे, विच इज व्हेरी हार्ड टू फिक्स. आपण थोडा क्लोजअप लुक घेऊयात. Really proud feel for Dhairya. Yes, ma'am. And we all are missing you, Himali, ma'am. And thank you so much that you are watching from there. You are my always favorite, Nia. Oh, love you, ma'am. या स्टेजवरती येणं आणि तुम्ही नसणं हे कॉम्बिनेशन ॲक्च्युली हजम होत नाही आहे. मिसिंग यू सो मच. 16 मिनिट लेफ्ट. ओके, झाली आहेत. ओके, आणि तिचं बऱ्यापैकी झालेलं आहे आता सगळं. आय मेकअप खूप सुंदर झालेला आहे. आता आयलॅशेस चालू आहेत, लिपस्टिक झालेली आहे तिची. हो, येस, बऱ्यापैकी तिने कव्हर केलेलं आहे आणि आय मेकअप पण खूप छान झालेला आहे, जो आपण आता झूम करून बघूया. केलेली आहे. शिवाय तिचं जोपर्यंत समाधान होणार नाहीये तोपर्यंत ती ते करणार आहे. आणि तिला असं वाटते की ती लॅश फिक्स झालेली नाहीये, त्याच्यामुळे ती पुन्हा अप्लाय करते. आणि हे खऱ्या मेकअप आर्टिस्टचं कसं असतं नाही का, जोपर्यंत ते क्लायंटला की कुठे टोचत नाहीये ना, कुठे ते व्यवस्थित बसलंय ना, तिरकं नाहीये ना, हे जोपर्यंत आपल्याला फायनल होत नाही तोपर्यंत आपण काम सोडत नाही. Yes. Now she's cleaning her inner eye corner. आणि तिची मॉडेल पण क्यूट आहे. शी इज व्हेरी काम आणि तिला करू देते सगळं. प्रियदर्शनी. येस, प्रियदर्शनी. सो आपल्याला टोटल 35 मिनिटासाठी हा प्लॅटफॉर्म अवेलेबल झालेला आहे आणि त्यापैकी एक 17-18 मिनिटं आता झालेली आहेत आणि त्यामध्ये तिचं बऱ्यापैकी फेस कवर करून झालेला आहे. अँड नाव शी इज डुईंग हर आयब्रोज. या एजमध्ये स्टेजवर येणं हे सुद्धा आमच्यासाठी खरं तर ड्रीम होतं आणि त्यातून परफॉर्म करणं हे तर त्यापेक्षा अवघड काम आहे, कारण जेव्हा एवढे लोक तुम्हाला बघत असतात खूप कॉन्शियस व्हायला होतं. आणि मी माझ्यावरून सांगू शकेन तुम्हाला की मी अजूनही एवढे इव्हेंट्स एवढे कार्यक्रम केल्यानंतर सुद्धा खूप कॉन्शियस होते. आणि ती मुलगी ज्या पद्धतीने करते ना तिच्यासाठी खरंच हॅट्स ऑफ आहेत. नाव शी इज डुईंग हर लायनर.
आणि तुम्ही पार्लर रिलेटेड किंवा मेकअप रिलेटेड कोणत्याही गोष्टीसाठी अस्मिताज ब्युटी सलोन अँड अकॅडमीला कॉन्टॅक्ट करू शकता. कॉलेज कॉर्नरला शिवाजी स्टेडियमच्या समोर त्यांची अकॅडमी आहे. तिथे या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आणि आज अस्मिताबरोबर तिचे सगळे स्टाफ मेंबर्ससुद्धा अवेलेबल आहेत आणि तिचे पेरेंट्स आहेत ऑफकोर्स. आणि ते ऑलवेज तिला हेल्प करत असतात आणि खूप छान त्यांची पूर्ण अकॅडमी खूप छान आहे. सो आज महाराष्ट्रीयन लुक आपण करतोय. प्रॉपर खोपा वगैरे घातलेला आहे हेअरस्टाईलमध्ये आणि नऊवारी साडी आहे आणि तिचा मेकअप लुकसुद्धा ऑसम झालेला आहे. सो यू कॅन कमेंट and share some love, spread some love for her. Very precisely she's doing her liner, gel liner I think. आपली स्टुडंट आहे अमोद जोशी सर, प्रोस्थेटिक मेकअपचे बिगेस्ट बादशहा. आणि थँक्यू सो मच धैर्या. नक्कीच तुमच्याकडे शिकायला पुढचं प्रोस्थेटिक मेकअपसाठी येणार आहे सर. शाळा करणं, अभ्यास करणं, घरातली कामं करणं आणि त्यासोबत आईचं जे बाळकडू आहे ते घेणं आणि ते सगळं करणं आपलं आहे. हे खूप अवघड आहे जे ती करते. नाव शी इज डुईंग हायलायटिंग. and how cutely she's saying smile. Very nice Kalpana ma'am, thank you so much. आम्ही इथं खूप ठिकाणहून लाईव्ह आहोत. आता इन्स्टा लाईव्ह आहोत, फेसबुक लाईव्ह आहोत, आता आपण सर्वमंगलला पण लाईव्ह आहोत. ऑल्सो तुम्हाला हा पूर्ण व्लॉग राईट फ्रॉम मॉर्निंग सगळा बघायला मिळणार आहे वर्ल्ड ऑफ नेहा या यूट्यूब चॅनलवरती. सो तो एडिट झाल्यानंतर मे बी उद्यापर्यंत तुम्हाला बघायला मिळेल. अँड हर लुक ॲट हर मॉम, शी इज व्हेरी हॅपी. धैर्यासाठी आज ऑनलाईन आलेले आहेत इन्स्टामध्ये. मॅम आपल्या हॉलिवूड बॉलिवूडचे अमोद जोशी सर आत्ता आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी धैर्याला मेसेज केलेला है हिंदी. ओके, तो बहुत सारे आर्टिस्ट यहाँ पे है हमारे, तो बहुत आर्टिस्ट धैर्या को ब्लेस कर रहे हैं. जैसे कि सुबह उदय ढक्के सर ने किया था, चंदेल सर, अमोद जोशी सर, बहुत सारे बिगेस्ट, आमोद पालीवालकर सर, सबने, शीतल नागपाल मैम, मेकअप आर्टिस्ट, सब आर्टिस्ट ने धैर्या को ब्लेसिंग किया है. और मैं ये सबकी ऋणी हूँ कि इनकी वजह से हम लोग यहाँ पे हैं और आगे जाके धैर्या को चला पार्टी करूया 2 जानेवारी संध्याकाळी 7 वाजता साल प्रवाहवर. आता 22 मिनिटं झालेली आहेत 35 मिनिटांपैकी आणि तिचा ऑलमोस्ट फेस झालेला आहे, कॉन्टोरिंग झालं आहे, ब्लश झालेलं आहे, हायलायटिंग झालेलं आहे. 7 वाजता साल प्रवाहवर. शी इज कॉन्टोरिंग हर नोज नाव. आणि इथे मागे एवढी क्राऊड झालेली आहे, एवढी गर्दी झालेली आहे. अभी अनाउंस किया है कि धैर्या को मुंबई का प्लेटफॉर्म मिलने वाला है. थैंक यू सो मच अमोद सर. जस्ट अभी सर ने डिक्लेयर किया है अभी अमोद जोशी सर जो आर्टिस्ट है उन्होंने धैर्या को मुंबई प्लेटफॉर्म के लिए इनवाइट किया है. तो अगला स्टेज शो होगा मुंबई में, तो धैर्या ज़रूर मुंबई जाएगी मॉम के साथ, डैड के साथ. थैंक यू सो मच अमोद सर. थैंक्स. I can feel her mom's vibe. She is very, very, very dainty right now. So तुम्ही मागे बघू शकताय. आता आपल्याकडे जे विजिट करायला येणार आहे सेलिब्रिटी त्यांची स्लाईड लागलेली आहे आणि त्याचबरोबर धैर्याचा आता ऑलमोस्ट मेकअप होत आलेला आहे. 22-23 मिनिटं झालेली आहेत. ओके, सो आता ती टिकली लावतीये.
दे ऑल आर व्हेरी प्राऊड ऑफ हर. दिलेल्या वेळापेक्षा सुद्धा कमी वेळामध्ये करून कंप्लीट झालेला आहे तिचा आणि आता ती फायनल टचअप करतीये. 35 मिनिटचा आमचा रेकॉर्ड ॲक्च्युली होतं, त्याच्यापेक्षा पण 10 मिनिटं लवकर तिचा मेकअप कंप्लीट झालेला आहे. आणि आता तुम्ही फायनल लुक बघणार आहात मॉडेलचा. And now she is fixing her makeup by fixing spray. हा धैर्याने केलेला मेकअप आहे. एक्सेस लिपस्टिक काढतीये ती आता. ती खूप पुढे जाणार आहे. मार्क माय वर्ड्स, ती सगळे रेकॉर्ड ब्रेक करणार आहे. 9 वर्षामध्ये जर ती हे करू शकते तर ती अजून बरंच काही करू शकेल. आय एम व्हेरी शुअर अबाउट दॅट. आणि तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला प्लीज कमेंट्समध्ये सांगा. आपल्याला थोडं प्रेम आपण नक्कीच देऊ शकतो तिला. सो येस, मला हे सगळं बोलताना सुद्धा गुजबम्स आलेले आहेत. इतकं छान वाटतंय मला, खरंच छान वाटतंय. Now she is doing her blush, I think. Very nicely done. Keep it up. Thank you, Krishna ma'am. Thank you so much. प्रॉपर सगळ्या स्पेसिफिक गोष्टी तिने केलेल्या आहेत आणि आता आपण रिव्हील करत आहोत. सो हा आहे फायनल लुक जो आता आपण जवळून बघूयात. मला गुजबम झालेले ते बघताना आणि हे दाखवताना. धैर्य खूप सुंदर केलंयस. अमेझिंग वर्क. क्लोज युअर आईज. खूप सुंदर मेकअप केलेला आहे. प्युअर महाराष्ट्रीयन ब्राईड आपण इथे तयार केलेली आहे. ती पण वेळेच्या आधी. 35 मिनिटाचा टाईम आपल्याला मिळालेला होता आणि ऑलमोस्ट आपण 26 मिनिट्समध्ये हे पूर्ण टास्क कव्हर केलेला आहे. आणि ही आहे आमची 9 वर्षाची रॉकस्टार धैर्या प्रशांत भाटे. क्लॅप फॉर हर गाईज. खूप मस्त झालंय. येस. ओके, तो अभी रैंप वॉक तो होना चाहिए. कमेंट करून प्लीज सांगा की तुम्हाला हा लुक कसा वाटला आहे धैर्याने केलेला आणि का 9 वर्षाच्या मुलीने केलेला. एवढा प्रॉपर आणि खूप मस्त मेकअप आहे हा. आज ज्यांना माझा मेकअप आवडलाय त्यांनी प्लीज शेअर करा, कमेंट करा. बाय. तुला कसं वाटतंय हे करून? मस्त. सगळं झालंय तुझ्या मनासारखं? हो. आणि काय काय केलंयस एकदा सांग. मी आयशॅडो, बेस आणि लिपस्टिक, आयलाइनर, काजळ, परत आणि डिफायनर, आणि सगळं केलंय. खूप छान झालं, खूप मस्त. आणि मस्करा सुद्धा लावलाय. आता आपण यांचा रॅम्प वॉक बघूयात धैर्यासोबत. चेअर काढा जावा मागून.
एव्हरीबडी इज हॅपी आणि खूप छान वाटते खरंच. आम्ही सगळे जण तिच्यासाठी खूप प्राऊड फील करतोय आणि हे सगळं कॅप्चर करायचा आज मला ऑनर मिळाला आहे त्याच्यासाठी मी खरंच खूप अजून जास्त हॅपी फील करते. इकडे बघायचं आहे आणि मग तुझं जे काय आहे ना तुमचा जो स्माईल. कुठून कुठून लोक बघतायत ॲज यू कॅन सी. आता तर इथे पूर्ण म्हणजे माहोल होणार आहे आणि त्यामध्ये ही एवढी छोटीशी मुलगी एवढं सगळं करते. कमाल आहे. आणि तिची मॉम सेंटी झालेली आहे खूप. खूपच थँक्यू सो मच जे कोणी हे व्हिडिओज बघतायत. थँक्स ऑल ऑफ यू. सर्व मंगल ग्रुप, नेहा मॅम, सगळ्यांची मी खूप ऋणी आहे की तुम्ही हा व्हिडिओज बघताय एवढ्या संख्येने आणि तुमचे ब्लेसिंग नक्कीच धैर्यासोबत आहेत. तिची मेहनत आणि तुमचे ब्लेसिंग नक्कीच आज इंडिया लेवलला तिलापर्यंत घेऊन जाईल आणि नक्कीच तिचे जर मेहनत असेल तर तिला पुढील आर्टिस्ट आपले पुढील वाटचालीसाठी आता हात देत आहेत आणि नक्कीच येत्या मे मध्ये येस अमोद जोशी सर जे की हॉलिवूड बॉलिवूडचे मेकअप आर्टिस्ट आहेत. प्रोस्थेटिक मेकअपमध्ये ते वर्कआउट करतात आणि त्यांनी आत्ता धैर्यासाठी अनाऊन्सिंग केले की नेक्स्ट स्टेज धैर्याला मुंबईमध्ये करायचं आहे तर मुंबईसाठी तिला इन्व्हिटेशन आलेलं आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. म्हणजे मी सांगू शकत नाही शब्दात की मी किती हॅपी आहे. दुसरी गोष्ट ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून मी सांगेन की काही गोष्टींमध्ये असतील त्रुटी जे दिसत आहेत त्याही आहेत बट 25 मिनिट्समध्ये नॉट अ जोक की कम्प्लीट मेकअप करणं लॅशेस लावणं हे खूपच अवघड आहे. एक मेकअप आर्टिस्टना माहिती आहे जेव्हा कम्प्लिशन्समध्ये बेसपासून लॅशेस ब्लशरपर्यंत सगळं करायचं असतं तेव्हा वेळ खरंच खूप कमी पडतो आणि प्रेझेंटेशन मस्त आहे. आमच्या अकॅडमीचं एक वाक्य नेहमी ती लक्षात ठेवते, नाणं किती पण खरं असलं तर ते खणकवायला आलं पाहिजे आणि नक्कीच हे नाकानं खणकणार आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टनी. थँक्यू सो मच. थँक्यू नेहा मॅम. थँक्यू सो मच. आता आपण धैर्याचा जी प्रेस कॉन्फरन्स चालू आहे ती एन्जॉय करूया आणि त्याच्यानंतर आपण तिचा वॉक पण बघणार आहोत. सो मी तुम्हाला तिच्या मॉडेलचा पूर्ण एक फुल लुक दाखवते. सो आपण आता तिचा वॉक बघणार आहोत. लांबून ये थोडंसं. मिसेस पुरुषोत्तम नारायण गाडगीळ वैभवशाली परंपरा सोयीमुळे शुद्धतेची. आमच्या या दोन मॉडेल्स, एक 9 वर्षाची आहे आणि एक 9 वर्षाच्या मुलीची मॉडेल आहे. हा पूर्ण लुक धैर्याने बनवलेला आहे, प्युअर महाराष्ट्रीयन लुक. आणि ही आमची मेकअप आर्टिस्ट जस्ट 9 year old गर्ल धैर्या प्रशांत भाटे. थँक्यू सो मच गाईज फॉर दिस मच लव्ह. खूप 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 सारं प्रेम आणि ब्लेसिंग्स तिला द्या. वर्ल्ड ऑफ नेहावरती हा व्हिडिओ येतोय लवकरच. पूर्ण ब्लॉग मी शेअर करते. खूप 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 प्रेम द्या तिला आणि तिचं करिअर ह्याच्यापेक्षा जास्त बहरत जाऊ देत ह्याच्यासाठी खूप 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 अभिनंदन. आता तिची मम्मा तिच्यासोबत वॉक करणार आहे. मिसेस पुरुषोत्तम नारायण गाडगीळ वैभवशाली परंपरा सोयीमुळे शुद्धतेची. Mom with makeup artist and her mom and her model. Very nice.
ते पूर्ण झालं सगळं ते हो लाईव्ह घेतलंय. व्हिडिओ आहेत ना. नाही घेतलं. सो आपण आहोत सांगली फेस्टिवलमध्ये आणि आपण आता एक एवढा मोठा इव्हेंट बघितलेला आहे जो सांगलीमध्ये सुद्धा पहिल्यांदा होतोय आणि आपल्याला सर्व मंगलच्या ग्रुपकडून हे सगळं बघायला मिळालं. ह्याच्यासाठी खरंच खूप भारी वाटतंय. आणि धैर्या जी 9 वर्षाची आहे आणि तिचं एवढं छान काम बघून खूप छान वाटलं. सो असंच प्रेम देत राहा, बघत राहा. अजून आता इथे भरपूर काही काही होणार आहे. अवॉर्ड फंक्शन्स आहेत, स्टार प्रवाहाचे लोक येत आहेत आणि सेलिब्रिटीज सुद्धा येत आहेत आणि श्रीमती सांगलीचा पण कार्यक्रम होणार आहे. सो फीलिंग नॉस्टॅल्जिक आणि अजून पण गुजबम्स आहेत. सो मला त्यांच्याबरोबर खूप गप्पा मारायच्यात. हा व्लॉग येतो आहे वर्ल्ड ऑफ नेहा यूट्यूब चॅनलवरती. लगेच जा, सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा आणि मला पण खूप खूप प्रेम द्या. थँक्यू सो मच. लव्ह अँड पीस फ्रॉम मी टू यू.